of you. Today discuss about topic blood circulation to heart. There are two largest veins of the body, the superior and inferior vena cava. आपल्या बॉडीमध्ये दोन लार्जेस्ट व्हेन्स असतात, त्यामध्ये कोणत्या सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना क्यावा. This blood passes via right arterioventricular valve into the right ventricle. आपल्या बॉडीमधून ब्लड पास होतो कुठून? राईट आर्टिओव्हेंट्रिक्युलर व्हॉल्व मधून मध्ये कुठं? राईट व्हेंट्रिकल्समध्ये. And this from there is pumped into the pulmonary artery. आणि ते पंप कुठं होतं? कशामध्ये? पल्मोनरी आर्टरी. आता पल्मोनरी सर्क्युलेशन अँड सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय? फर्स्ट पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे जी हार्टकडून लंग्सकडे ब्लड सप्लाय होतो त्यालाच काय म्हणतो आपण? पल्मोनरी सर्क्युलेशन. अँड सिस्टमिक सर्क्युलेशन मीन्स जे हार्टकडून बॉडीला सप्लाय होतं ब्लड त्याला काय म्हणतो आपण? सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? ब्लड कुठं पास होतं? राईट आर्टिव्हेंट्रिक्युलर व्हॉल्व इंटू दी राईट व्हेंट्रिक्युलर अँड देस फ्रॉम देअर इज पंप्ड इंटू दी पल्मोनरी आर्टरी. ओके. म्हणजे कुठून झालं ब्लड सप्लाय? हार्ट टू लंग्समध्ये. द ओपनिंग ऑफ पल्मोनरी आर्टरी इज प्रोटेक्टेड बाय पल्मोनरी व्हॉल्व. ज्यावेळेस पल्मोनरी आर्टरी ओपनिंग होतात त्यावेळेस प्रोटेक्ट कशाला करतात? ते पल्मोनरी व्हॉल्वला. अँड फॉर्म्ड बाय 3 सेमिल्युनार कप्स. आणि हे पल्मोनरी व्हॉल्व फॉर्म कशामध्ये होतात? 3 सेमिल्युनार कप्समध्ये. ओके. दिस व्हॉल्व प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ दी ब्लड. मग ह्या व्हॉल्व काय करतात? काय प्रिव्हेंट करतात? बॅक फ्लो ऑफ दी ब्लड इंटू दी राईट व्हेंट्रिकल. कशामध्ये? राईट व्हेंट्रिकल्समध्ये. केव्हा होतं असं? व्हेन द व्हेंट्रिक्युलर मसल्स रिलॅक्स. ज्यावेळेस व्हेंट्रिक्युलर मसल्स रिलॅक्स असतात त्यावेळेस काय होतो? ह्या ज्या व्हॉल्व्स आहेत पल्मोनरी व्हॉल्व्स काय करतात? प्रिव्हेंट करतात बॅक फ्लो. कशाचा? ब्लडचा. कशामध्ये? राईट व्हेंट्रिक्युलर्समध्ये. व्हेन दिस केव्हा करतात? व्हेंट्रिक्युलर मसल्स रिलॅक्स असतात. ओके. After leaving the heart, the pulmonary artery divides into left and right pulmonary arteries, which carry the venous blood to lungs. Where exchange the gases take place, CO2 is excreted and O2 is absorbed. आता ज्यावेळेस हार्ट लिव्हिंग त्या पल्मोनरी आर्टरी कशामध्ये डिवाइड होतात? दोन डिवाइड होतात, राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरीजमध्ये. मग हे काय करतात? ह्या आर्टरीज कॅरी द व्हेनस ब्लड टू लंग. ह्या काय कॅरी करतात? आर्टरीज व्हेनस ब्लड टू लंग्स. जेव्हा गॅसेस एक्सचेंज होतात. कोणते? CO2 बाहेर सोडला जातो आणि O2 ॲब्सॉर्ब केला जातो. ओके. आता ब्लड सप्लाय टू द हार्ट. आता ब्लडचा सप्लाय हार्टला कसा होतो? ओके. त्यामध्ये आर्टिरियल सप्लाय. द हार्ट इज सप्लायड विथ आर्टिरियल ब्लड बाय दिस राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज. आता हार्ट सप्लायड विथ द आर्टिरियल ब्लड. हार्ट सप्लाय करतो आर्टिरियल ब्लड कुठं? राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज विच ब्रांचेस फ्रॉम द ॲरोटा. ह्या कशाचे ब्रांचेस आहेत? ॲरोटाच्या. इमिजिएटली डिस्टल टू द ॲरोटिक वॉल. आणि हे काय होतात मग? इमिजिएटली डिस्टल टू द ॲरोटिक वॉल. दिस कोरोनरी आर्टरीज रिसीव्ह अबाउट दिस. ह्या कोरोनरी आर्टरीज किती ब्लड रिसीव्ह करतात? अबाउट 5% ऑफ द ब्लड पंप फ्रॉम दी हार्ट. ज्यावेळेस हार्ट पंप करतं त्यावेळेस ह्या कोरोनरी आर्टरीज ब्लड रिसीव्ह किती करतात? अबाउट 5%. This coronary arteries transfer the heart, eventually forming a vast network of the capillary. ह्यामध्ये कसं असतं? नेटवर्क कॅपिलरीचं व्हास्ट असतं. जेव्हा हार्ट ट्रान्सवर्स असेल. देन व्हेनस सप्लाय.
आपण आता बघितला ब्लड सप्लाय कसा होतो. आता व्हेनस सप्लाय बघूयात. व्हेनस सप्लाय, मोस्ट ऑफ दिस in figure, most of this venous blood is collected into the several small veins that join to the coronary sinus. ह्यामध्ये व्हेनस ब्लड कशामध्ये कलेक्ट होतं, काय होतं ह्यामध्ये मोस्ट ऑफ द व्हेनस ब्लड इज कलेक्टेड, व्हेनस ब्लड मोस्ट कलेक्ट होतं आणि काय होतं इंटू कशामध्ये, सेव्हरल स्मॉल्स वेनमध्ये, कशामध्ये स्मॉल्स वेनमध्ये, दॅट दे जॉईन टू द जॉईन फ्रॉम दी कोरोनरी सायनस. आणि हे जॉईन कुठं असतात, कोरोनरी सायनसला, विच ओपन्स इन टू दी राईट आर्ट्रिओम. आणि ह्या ओपन कुठं होतात, राईट आर्ट्रिओममध्ये. द रिमेंडर इम्प्युअर ब्लड पासेस डायरेक्टली इन टू दी हार्ट चेंबर थ्रू द लिटल व्हेन चॅनल्स. आणि जे राहिलेलं इम्प्युअर ब्लड असतं ते कुठं पास होतं, डायरेक्टली इन टू दी हार्ट चेंबर, कुठं, थ्रू लिटिल व्हेनस चॅनल्समध्ये, ज्या छोट्या व्हेन्स असतात त्यामधून पास होतं. हे हा कोणता सप्लाय झाला, व्हेनस सप्लाय ऑफ दी ब्लड. दिस इज अबाउट दी सर्क्युलेशन ऑफ ब्लड सर्क्युलेशन ऑफ दी हार्ट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ दी आर्टरी, व्हेन अँड कॅपिलरीज. त्यामध्ये द हार्ट पंप्स ब्लड इंटू व्हेसल. हार्ट काय करतो, ब्लड पंप्स करतो कशामध्ये, व्हेसल्समध्ये. त्यावेळेस व्हॅरी इन द स्ट्रक्चर अँड साईज अँड फंक्शन. त्यावेळेस काय होतं, आर्टरी, व्हेन अँड कॅपिलरीचं काय होतं, स्ट्रक्चर, साईज आणि फंक्शन व्हॅरी असतं. व्हॅरीज म्हणजे डिफरन्स असतं. जेव्हा हार्ट पंप्स ब्लड इन टू दी व्हेसल, त्यामध्ये इन्क्लूड्स आर्टरी, व्हेन अँड कॅपिलरीज. ओके, फर्स्ट बघूया आर्टरीज. आर्टरीजलाच काय म्हणतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिओल्स. These are the blood vessels that supports blood away from the heart. ह्यामध्ये काय होतं, ब्लड व्हेसल्स काय करतात, ब्लड व्हेसल्स दॅट ट्रान्सपोर्ट ब्लड ट्रान्सपोर्ट करतात, कुठून पण, अवे फ्रॉम दी हार्टपासून दूर. मग त्यामध्ये 3 लेअरच्या टिश्यू तयार होतात, इन्क्लूड असतात. कोणत्या, इट कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स ऑफ टिश्यू. फर्स्ट ट्युनिका ॲडव्हेंटिटा किंवा आउटर लेअर ऑफ फायब्रस टिश्यू. शो इन फिगर, फर्स्ट ट्युनिका ॲडव्हेंटिटा, त्यालाच काय म्हणतो आपण, आउटर लेअर ऑफ फायब्रस टिश्यू. जी व्हेनमधील किंवा आर्टरीजमधील बाहेरची जी लेअर असते फायब्रस टिश्यू, त्याला काय म्हणतो आपण, ट्युनिका ॲडव्हेंटिटा. सेकंड आहे ट्युनिका मीडिया, मीन्स मिडल लेअर ऑफ इलॅस्टिक टिश्यू. जी आर्टरीमधील मिडल लेअर आहे ती कोणती आहे आपली, ट्युनिका मीडिया. आणि लास्ट ट्युनिका इंटिमिया किंवा एक्स्टर्ना, म्हणजेच काय, इनर लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. ओके, आपण 1 बाय 1 बघूयात. ह्या 3 लेयर्स ऑफ टिश्यू आहेत कशामध्ये, आर्टरीजच्या. दिस अमाऊंट ऑफ द मस्क्युलर अँड इलॅस्टिक व्हॅरीज इन द आर्टरीज डिपेंडिंग अपॉन देअर साईज अँड फंक्शन. आता ह्या द अमाऊंट ऑफ मस्क्युलर अँड इलॅस्टिक टिश्यू, आता ह्यांचं मस्क्युलर आणि इलॅस्टिक टिश्यूचं अमाऊंट हे आर्टरीजमधील डिफरंट असतं आणि डिपेंड असतं कशावर, साईज अँड फंक्शनवर. कशाच्या, आर्टरीजच्या साईजवर आणि फंक्शनवर डिपेंड असतं. ओके, नेक्स्ट आहे आर्टरीज हॅव अ थिकर वॉल. ओके, आपण काय म्हणलं, आर्टरीजमध्ये काय डिफरंट असतात, अमाऊंट ऑफ मस्क्युलर अँड इलॅस्टिक टिश्यू, आणि ते कशावर डिपेंड असतं, साईज अँड फंक्शनवर. त्यांच्या साईज आणि फंक्शन कसं आहे त्याच्यावर त्यांचं आर्टरीजचं अमाऊंट डिपेंड असतं. ओके, नेक्स्ट आहे आर्टरीज हॅव अ थिकर वॉल दॅन व्हेन्स. आर्टरीजचा वॉल कसा आहे, व्हेन्सपेक्षा थिकर आहे. अँड दिस एनेबल्स देम टू विथस्टँड द हाय प्रेशर ऑफ द आर्टियल ब्लड. त्यामुळेच काय होतं, द एनेबल टू विथस्टँड द हाय प्रेशर ऑफ द आर्टियल ब्लड.
कशामुळे होतं हे, आर्टरीजचा वॉल कसा आहे, व्हेनपेक्षा थिकर आहे, मग काय होतं, हाय प्रेशर ऑफ दी आर्ट्रियल ब्लड. ओके, हा झाला फर्स्ट आर्टरीज. सेकंड आहे आपला व्हेन्स. व्हेन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेन्यूल्स. ओके, व्हेन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेन्यूल. The vein are blood vessels that return blood at low pressure to the heart. Veins काय होतं, veins are blood vessels that return of the blood at the low pressure. लो प्रेशरला ब्लड वेसल्समधील ब्लड रिटर्न येतं आणि काय होतं, लो प्रेशर होतो हार्टला व्हेन्समधील. द वॉल्स ऑफ द व्हेन आर थिनर दॅन. व्हेन्समध्ये काय होतं, ज्यावेळेस हार्टचा लो प्रेशर होतो त्यावेळेस काय होतं, ब्लड वेसल्स ब्लड रिटर्न करतात कशामध्ये, व्हेन्समध्ये. द वॉल्स ऑफ द व्हेन्स आर थिनर दॅन दोज ऑफ आर्टरीज. ह्यांचा वॉल कसा आहे, आर्टरीजपेक्षा व्हेन्सचा थिनर आहे. बट हॅव अ सेम 3 लेयर्स ऑफ टिश्यू. पण ह्यांच्यामध्ये पण 3 लेयरच्या सेम टाईपच्या टिश्यू आहेत. कोणते कोणते, मग फर्स्ट आपण मग असे बघितलेले, फर्स्ट ट्युनिका ॲडव्हेंटिटा, सेकंड लेअर टिश्यू कोणता आहे, ट्युनिका मीडिया, आणि थर्ड ट्युनिका इंटिमा. म्हणजे फर्स्ट कोणता आहे आपला, फायब्रस टिश्यू लेअर, दुसरा इलॅस्टिक टिश्यू लेअर, अँड थर्ड इनर लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. देर आर सेम 3 लेयर्स ऑफ द टिश्यू. म्हणजेच व्हेनमध्ये आणि आर्टरीजमध्ये सेम टाईपच्या किंवा सेम लेअर्सच्या टिश्यू असतात. ओके, there are thinner because they are less muscle and elastic tissue of tunica media. हे थिनर असतात. व्हेन्स, आपण व्हेन काय म्हणलं, देर आर थिनर दॅन आर्टरीज. मग दे आर थिनर कशामुळे आहेत त्या, मग बिकॉज त्याच्यामध्ये काय असतं, लेस मसल असतं आणि इलास्टिक टिश्यू कशामधील, इन ट्युनिका मीडियामधील. ट्युनिका मीडियामधील कशा काय असतं त्याच्यामध्ये, ट्युनिका मीडियामध्ये इलॅस्टिक टिश्यू आणि लेस मसल असतं, त्यामुळे काय असतात त्यांचा वॉल कसा असतो, थिनर. ॲज व्हेन्स कॅरी ब्लड ॲट लो प्रेशर दॅन आर्टरीज. त्यामुळे व्हेन काय कॅरी करतात, मग ब्लड लो प्रेशरला कॅरी करतात कशामधील, आर्टरीजमधील. व्हेन्स काय करतात, मग ब्लड काय करतात, व्हेन्स कॅरी करतात ब्लड ॲट दी लो प्रेशर दॅन दी आर्टरीज. म्हणजे आर्टरीजपेक्षा लो प्रेशरला ब्लड कॅरी करतात व्हेन्स. देन सम व्हेन्स पोजेसेस वॉल विच प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ दी ब्लड. काही ज्या व्हेन्स असतात त्या काय करतात, प्रिव्हेंट करतात, काय प्रिव्हेंट करतात, बॅक फ्लो ऑफ दी ब्लड कशामध्ये, वॉल्समध्ये. अँड इन्शुअरिंग दॅट दी फ्लो ऑफ दी टुवर्ड्स दी हार्ट. आणि तो काय करतात, मग हार्टला फ्लो करतात ब्लडचा. दे आर फॉर्म्ड by a fold of tunica intima and strengthened by the connective tissue. हे काय करतात, फोल्ड होतात ट्युनिका इंटिमा. ट्युनिका इंटिमाच म्हणजे आपलं कोणतं असेल, इनर लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. त्यामुळे काय होतं, त्या वॉल्वला किंवा त्या व्हेनला काय होतं, स्ट्रेंथ भेटते कशाला, कनेक्टिव्ह टिश्यूसाठी. द स्मॉलेस्ट व्हेन इज कॉल्ड ॲज व्हेन्यूल्स. मग त्या स्मॉल व्हेनलाच काय म्हणतो आपण, व्हेन्यूल्स. द स्मॉलेस्ट व्हेन इज कॉल्ड ॲज व्हेन्यूल्स. व्हेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेन्यूल्स. ओके, नेक्स्ट थर्ड आहे आपला कॅपिलरीज किंवा सायनुसॉइड्स. द स्मॉलेस्ट आर्टरीज ब्रेकअप इनटू अ नंबर ऑफ मायन्यूट व्हेसल कॉल्ड ॲज कॅपिलरीज. म्हणजेच काय, द smallest arterioles break up into a number of minute vessels. जेव्हा स्मॉलेस्ट आर्टरीज ब्रेक होतात कशामध्ये, नंबर ऑफ मायन्यूट व्हेसल्समध्ये, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरीज. द कॅपिलरी वॉल्स कन्सिस्ट ऑफ ए सिंगल लेअर ऑफ एंडोथेलियल सेल्स विथ दी थिन बेसमेंट मेम्ब्रेन. कॅपिलरी वॉल कसं असतो, सिंगल लेअर असतो कशाचा, एंडोथेलियल सेल्सचा. कशामध्ये, आणि कसं असतं त्यांचा, कसं असतं, विथ थिन बेसमेंट मेम्ब्रेन. हे कसं असतं, कॅपिलरी वॉल कसं असतं बनलेला, सिंगल लेअर ऑफ एंडोथेलियल सेल.
single layer of endothelial cells with the thin basement membrane. Next are blood cells and large molecule substances such as plasma proteins do not normally pass through capillary walls. आता ब्लड सेल्स अँड लार्ज मॉलिक्यूल सबस्टन्स प्लाझ्मा प्रोटीन, हे प्लाझ्मा प्रोटीन जे आहेत ब्लडमधील ते काय होतात, नॉर्मली पास होत नाहीत. कशामधून, कॅपिलरी वॉल्समधून. ओके, कॅपिलरी वॉल्समधून. तर कॅपिलरी फॉर्म ए व्हास्ट नेटवर्क ऑफ द टायनी व्हेसल्स दॅट लिंक द स्मॉलेस्ट आर्टरीवर्स इन टू द स्मॉल व्हेन्युअर्स. मग हे कॅपिलरीज काय करतात, फॉर्म करतात. काय करतात, काय फॉर्म करतात, व्हास्ट नेटवर्क ऑफ द टायनी व्हेसल्स. कशामध्ये, लिंक द स्मॉलेस्ट आर्टिवल इन टू द स्मॉलेस्ट व्हेन्युअर्स. कशामध्ये लिंक्स, स्मॉलेस्ट आर्टिवल्स आणि स्मॉलेस्ट व्हेन्युअर्समध्ये. ओके, दिस सायनुसॉइड्स आर द वायडर दॅन कॅपिलरीज. सायनुसॉइड्स कशा आहेत, कॅपिलरीपेक्षा वायडर आहेत. अँड दे हॅव एक्स्ट्रीमली thin walls separating blood from neighboring cells. आणि ह्या सायनुसॉइड्स कशा आहेत म्हणून सांगितलं, कॅपिलरीपेक्षा वायडर आहेत आणि ह्या एक्स्ट्रीमली थिन वॉल्स आहेत. ह्यांचा वॉल कसा आहे, थिन आहे. मग त्यामुळे काय होतं, सेपरेटिंग द ब्लड फ्रॉम नेबरिंग सेल्स. मग जवळच्या नेबरिंग म्हणजे शेजारी सेल काय होतात, मग सेपरेटिंग होतात ब्लडमधील. दिस सायनुसॉइड्स आर फाउंड इन द बोन मॅरो. हे सायनुसॉइड्स कुठं आपल्याला भेटतात, ह्या फाउंड कुठे होतात, इन बोन मॅरो, एंडोक्राइन ग्लॅड, स्प्लीन अँड लिव्हर. कुठं, बोन मॅरो, एंडोक्राइन ग्लँड्स, स्प्लीन अँड लिव्हर, बिकॉज इन देअर लार्ज ल्युमेन. मग कशामुळे हे आपल्याला फक्त ह्यांच्यामध्येच भेटतात, तर बिकॉज त्यांच्यामध्ये काय असतो, लार्ज ल्युमेन. काय होतं त्याच्यामुळे, लार्ज ल्युमेन, द प्रेशर इन सायनुसॉइड इज लोअर दॅन दी कॅपिलरीज. प्रेशर कसा असतो ब्लडचा सायनुसॉइड्समध्ये, लोअर असतो कशाच्या, कॅपिलरीजपेक्षा. अँड बॅक फ्लो इज स्लो. ब्लडचा फ्लो पण कसा असतो, स्लो असतो. कुणाचा, सायनुसॉइड्सचा. ओके, दिस इज अबाउट दी blood vessel of cardiovascular system and structure and function of artery, vein and capillaries.